ए अभ्या हा? अरे तुझी बायको बॅग भरून बाहेर चालली आहे. माहेरी चालली म्हणजे? लवकर जा. एक 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 मिनिट. अरे ह्याची बायको काय शपथ. अरे कोणती? नमस्कार सर. त्याला पाठवलं तुम्ही? ऍक्च्युली सर आम्हाला तुमच्याबरोबर बोलायचंच होतं. खरं तर इतकं भारी वाटतंय ना तुम्ही दोघं आज इथे आलायत तर असं वाटतंय की म्हणजे मूळ पुरुष आलेत. एकदम आपली माणसं आलीत अशी. आपण यांचं स्वागत नंतर करूया. ते आपल्याकडे थांबणारच आहेत. हा. हा गेलाय तोपर्यंत कामाचं बोलून घेऊया ना. सर आम्हाला ऑडिशन द्यायचं आहे सर. हा सर. हो सर. त्याची ऑडिशन द्यायचं आहे आम्हाला सर. हो हो ए, सर. ए, ए, काय मूर्खपणा रे? काय बोलला तुम्हाला? माझी बायको काय माहेरी चालली सामान पकड? ती घरीच आहे. मला काय हाकलायला तुम्ही बोललात का? घरीच आहे. मग अभिनंदन. बस तिकडे आता आम्हाला बोलते. बस एक तुम्ही त्यांच्यापासून लांब व्हा आधी. नाही आम्हाला बोलायचं आहे 2 मिनिटं अरे, फक्त. तुम्ही त्यांच्यापासून लांब व्हा. ते पाहुणे आहेत आपले, त्यांना त्रास देऊ नका. हा. सर तुम्ही लक्ष देऊ नका बरं का. हे फालतू स्ट्रगलर्स आहेत. एक मिनिट काय फालतू काय फालतू स्ट्रगलर्स. स्ट्रगलर्स फालतू असतात का? अरे स्ट्रगलर्स जर फालतू असते तर स्ट्रगलर सालामध्ये या दोघांनी काम केलं असतं. काय सांगू यार स्ट्रगलर फालतू आहे म्हणतो यार माणूस हा. सर कंट्रोल सर काय होतंय माझ्याकडनं यार कंट्रोल. इमेज ओ सॉरी Image. सॉरी Okay. प्लीज कोणी शूट करू नका. आय एम सो सॉरी. Reshoot नाही केलं तर आपल्याला रिशूट करायला लागेल. सॉरी राजन दादा सॉरी. हा. सॉरी सर सॉरी. सर चल मी आहे ना हो, मी हो. आहे ए ए एक मिनिट तुमचं ठीक आहे. ही कोण आहे? ही हा ही मॅनेजर आहे माझी. वा 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 मॅनेजर. सर यू टेक अ चिल पिल मी आहे ना मी डील करते त्यांच्यासोबत. हे बघा मिस्टर अभिजित आय लव्ह यू. हिला आवरा. हिला मॅनेज करा कोणीतरी आधी. काय चाललंय तुमचं? ए बाई इकडे एक मिनिट इकडे मागे बघा. तो आम्हाला फालतू बोलला. तू त्याला आलोय बोलतेस. जास्त डोळ्यात बघू नको त्याच्या. नाही माझ्या नवऱ्याची बायको नावाची मालिका केली त्याने. ओ माय गॉड आय एम सो सॉरी सर आय एम सो सॉरी. हे बघा मिस्टर अभिजित हा फ्युचर आहेत हे या इंडस्ट्रीचे कळलं ना. आणि तुम्ही यांना फालतू म्हणताय. हा अहो तुम्हाला माहितीये का स्ट्रगल करता यावं म्हणून पोटाला चिमटा काढून जगतो हा माणूस. परत पोटाला चिमटा काढ. तुम्हाला माहितीये स्ट्रगल करता यावा ना म्हणून पोटाला चिमटा काढून जगतो हा माणूस. सर टायमिंग देखो. काय लॉजिक काय याच्यामध्ये? हा म्हणजे एकीकडे तुम्ही म्हणता मॅनेजर ठेवायला तुम्हाला पैसे आहेत आणि पोटाला चिमटा काढून जगावं लागतंय. म्हणजे आता तिने दाखवलं ना. कसा? हा काय असं दाखवलं नाही का? एक्झॅक्टली तुम्हाला माहितीये का बापाची 100 एकर प्रॉपर्टी आहे बट स्टील स्ट्रगल करता यावा स्ट्रगल कळावा म्हणून हा माणूस एसी बंद करून गाडी चालवतो. ओ माय गॉड सर 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 तुमची वडापाव खायची वेळ झाली. अरे यार सर आय एम सो सॉरी. मी तुझ्यामुळे मिस झाला. आता झालं ना टायमिंग मिस. अरे यार सर इट्स ओके मी एकदा शेड्यूल गो थ्रू करते. हां. ओके सो हां संध्याकाळी तुम्हाला स्नॅक्समध्ये चणे शेंगदाणे आणि टपरीवरचा चहा मी फायनल केलाय. आणि त्यानंतर तुम्हाला तुटलेली चप्पल घालून 4 किलोमीटर वॉक करायचं एकदम असं गरीब फेस करून. ओके एक्झॅक्टली लाईक दॅट. आणि जर एखाद्या गाडीने तुमच्यावर चिखल उडवला ना तर वेल अँड गुड सर. नाही काही गरज नाहीये. त्यांचा चेहरा ऑलरेडी गाडीने चिखल उडवल्यासारखा दिसतो. ते बघा. त्याला सांगा. जास्त बोलतोय त्याला. तुझ्याकडे हा सर इट्स ओके मी तुम्हाला पुढचं सांगते. हां. ओके सो रात्री तुम्हाला कांदा भजीचा फक्त वास घेऊन सर जेवायचं नाहीये फक्त वास घ्यायचा आहे. ओके चल यार. हां आणि मग मालाड स्टेशनच्या बाहेर राख्याच्या चादरीत 2 तास झोपायचं. काय कुठे झोपायचं? राख्याच्या चादरीत. राख्याच्या चादरीत? राख्या हो हे काय? राख्या कोण आहे सांग. राख्या कोण आहे? त्याच्या चादरीत गेले 10 वर्ष मी झोपतोय. एनिवे सर आणि मग तिथून आपल्या बंगल्यावर. ओके डन Yeah. ठीक आहे Done आहे? ओके डन सगळं done. कळलं लक्षात आलं. स्ट्रगल ह्याला म्हणतात स्ट्रगल. यस. हे सगळं स्ट्रगल मी का करतोय सर की उद्याच्याला मी समजा सक्सेसफुल झालो तर माझी स्वतःची एक स्टोरी असली पाहिजे. माझी गोष्ट ऐकताना ना लोकांचं काळीज असं पिळवटून निघालं पाहिजे सर. 10 रुपयाची नोट घेऊन मी मुंबईत पाय ठेवलाय. काय? 10 रुपयाची नोट घेऊन. खरंच म्हणजे दाखवू शकतो मी. आहे तुमचे? अरे आहे म्हणजे एक मिनिट. सॉरी एक मिनिट. हो ते क्रेडिट अँड डेबिट कार्ड पडले तुमच्या खिशातून. आपण नोट 10 रुपयाची घेऊन आलो ना. ते राहू द्या बाजूला. या कार्ड मध्ये हे ज्या खात्याचे त्याच्यात किती पैसे आहेत?
ते 40-50 लाख असतील. पण 10ची नोट घेऊन आले ते बघा ना. कॉन्सन्ट्रेट तिकडे करा ना तुम्ही. स्ट्रगल आहे यार. तुम्ही एक लांब व्हा त्यांच्यापासून. उगीच त्यांना आजूबाजूला करू नका फालतूपणा. मी सांगून एक मिनिट, ठेवतो आम्ही- एवढा. एक मिनिट. तुमच्यासारख्या लोकांमुळेच इंडस्ट्री खराब होते. जास्त बोलतो का रे? आमच्यामुळे खराब होते. हा त्यांनी विच मेनू ढाबा भटिंडा आठवलं का काय? आठवलं ना? हा त्याचं काय. लक्षात ठेव, मी पण सचिन. आणि हा सचिन तेव्हा इंडस्ट्री जेवढ्या धोक्यात होती ना, आम्ही कशी वाचवून काढली आमच्या आम्हाला माहिती. मला सांगायला हा मोठा अवधुतल्या तांदळाचा. काही गोष्टी गुप्तेच बऱ्या. आता कसं असं कसं हा. सर आम्ही आणि इंडस्ट्री बसून घेऊ, ए, हा बघून घेऊ. हा, बघून घेऊ आम्ही. सांगायला बघून घेऊ. काय ना, आमची ओळख आहे म्हणून आलो. असंच नाही येत आम्ही कुठेही. बरं बाबा काय करणार आहात मग आता येऊन. मला सर ऑडिशन द्यायची होती. तुम्ही कदाचित ओळखलं नसेल मला, पण आपण एकत्र काम केलंय सर. डोंबिवली फास्टमध्ये मी मेन लीडला होतो. हो काही बोलता का ते ऐकून घेतात म्हणून. तुम्ही मेन लीडला होता हो डोंबिवली फास्ट मध्ये. हो. आणि संदीप कुलकर्णी सर काय गोट्या खेळत होते. ते मेन लीड होते. संदीप सर जे आहेत हा. ते किती भूमिकांमध्ये होते? किती म्हणजे मुख्य भूमिका होती. एका भूमिकेत. हा. मी 2 भूमिका केल्यात. म्हणजे ते 4th सीटवर असे बसतात ना, ओ जरा सरको करत असं बसतात नाही हा. का, तेव्हा एक चणेवाला तेवढ्यात पास होतो बघा. तो चनेवाला भाई तू आहेस. नाही, त्याला जो द्या म्हणतो नाही का, एक मिनिट, ज्याचा हात फ्रेम मध्ये आलाय. अंगठ्या बघा ना, अरे ओ माय तुझा हात आहे. मेन आहे. हात यार. इथे येतं कन्व्हिक्शन. हा यार. कळलं? इथे रिअल वाटतं ते. हा. ही झाली पहिली भूमिका. हा. आणि दुसरा तो मुलगा बघ चित्र काढत असतो, विनीत बोंडे. विनीत बोंडे आहे ना तुम्ही हा. काय. नाही, तिथे तो पैसे टाकतो नाही का. हा एक मिनिट, ज्याचे फक्त पाय दिसलेत तू आहेस. दादा शूज बघ ना, यार. मी दाखवतो नुसतं करू. हे बघ. ओ नो, खतरनाक यार. साधा आहे काय आला. वा वा. क्या बात आहे. आणि सर सावरखेड एक गाव आठवतंय तुम्हाला सर? हो आठवतो ना. त्याच्यामध्ये ते अंगाला तेल लावून ते गुंडाशे उलटे पळत होते बघा. अच्छा त्यांना- बोला बोला. नाही तुम्ही बोला. नाही नाही त्याच्यापैकी कुठला रोल केला होता का तुम्ही. नाही नाही, त्यांना तेल लावून द्यायला मी होतो. ओके मान्य आहे. पण ना तुम्ही जरा जास्त करताय आता ना. तुम्ही हे तेल बिल जरा बंद करा. नाही तर एखादं बांबूला तेल लावून तुम्हाला सगळ्यांना मी इथून कसं हाकलायचं ते दाखवतो तुम्हाला. अरे काय बोलतात ते रे. त्यानंतर गोरेवाला बघतो. अरे कॉलेज घेऊन. सर नमस्कार. नमस्कार. तुम्हाला ओळखलं सर? ओळखलं ना. सर मी तुमच्या फिल्मचं ऑडिशन दिलंय सर. मी यांच्या फिल्म मध्ये काम केलं, ऑडिशन दिलंय मी. तुम्ही यांच्या फिल्म मध्ये काम केलं. येस केलंय सर. ऑडिशन दिली. हा पण आता ते ओळखत नाही असं काय करायचं. असं कसं ओळखतील पण. दिलं ना मी ऑडिशन दिलं फिल्मचं. कुठल्या फिल्मचं एक मिनिट कपडे काढून दाखवतो. ए काय मूर्खपण आहे. कुठली फिल्म होती अशी? न्यूड फिल्म. हा त्याचं ऑडिशन दिलं होतं सर. ऑडिशन देताना 2दा फ्लॉर पडला होता. कसं धक्का लागून हे चिडले, बोले चल निकाल. आम्ही निघालो घरी जाऊन. ऑडिशन दिलं होतं जस्ट एवढं सांगायचं होतं बस. Oh my God. सर अरे मला भेटून इतकं बरं वाटतं. थँक्यू सर. मला please, सर, असं- अरे इट्स ओके. अरे नो 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 सर 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 मला तुम्हाला गुड न्यूज द्यायची आहे. येस. फायनली मी फिल्म मध्ये सिलेक्ट झाले सर. अरे क्या बात आहे. येस सर, इतक्या वर्षांच्या प्रयत्नानंतर मी फायनली सिलेक्ट झाले. सर माझ्या फिल्मचं नाव आहे कावळा उड चिमणी उड. हे काय नाव आहे कावळा उड चिमणी उड? का उडता पंजाब असू शकतं तर कावळा उड चिमणी उड का नसू अरे, क्या बात शकतं आहे. सर. आणि त्याच्यामध्ये माझं चिमणीच्या रोलमध्ये कास्टिंग झालंय क्या सर. बात आहे. वा, पण वा. सर सर काय? सर हे सगळं श्रेय तुमचं आहे. अरे नाही. तुमच्या शिबिराला मी आले नसते ना सर, हे झालंच नसतं माझ्या आयुष्यात. सर मला तुम्हाला गुरुदक्षिणा म्हणून काहीतरी द्यायचं. तुम्ही जे म्हणाल ते, अरे नाही सर. ना, नको. नाही नाही मी ऐकणार नाहीये सर. गुरुदक्षिणा मी तुम्हाला देणार. काय तुम्हाला जे हवंय ते तुम्ही मागा सर प्लीज. ठीक आहे. बघ जेव्हा तुझी फिल्म रिलीज होईल, प्रमोशनला जाशील हा. है ना, बातम्यांवर सांगशील, तेव्हा फक्त माझं नाव घे, कानाला हात लाव. बस सर एवढंच पाहिजे एवढंच मला. एवढंच. मी एक हॅलो सर. हॅलो हॅलो सर. Hello. सपोज मी इंटरव्ह्यूला आले आणि तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेताय. तुम्ही मला विचारा की श्रेया तू ह्या सगळ्याचं श्रेय कोणाला देशील. डिफिकल्ट 2 शब्द त्याच्यामध्ये आहेत. सर तुम्ही माझं नाव डिम्पल ठेवा, काहीही चालेल. डिम्पल तू याचं क्रेडिट कोणाला देशील. थँक्यू. छान प्रश्न विचारलात तुम्ही. खरं तर माझ्या करिअरचं सगळं श्रेय हे मी छगन सरांना देईन. छगन. प्रचंड टाळ्या.
छगन सर ओनली सर. नाही नाही सर जगाला तुमचं नाव कळलं पाहिजे छगन सरांमुळे आज मी इथपर्यंत पोहोचले छगन सर थँक्यू एक मिनिट ह्या काय तुमची जी काही छगनगिरी चालू आहे ना आम्हाला काही कळत नाहीये. हा तुमचा गुरु आहे. अहो तो स्वतः स्ट्रगल करतोय. हा मग स्ट्रगल कसा करायचा हे ते आम्हाला शिकवतात. ज्युनियर आर्टिस्ट मधला स्ट्रगल करणारा हा सिनियर कलाकार आहे. आणि काय वाटतं तुम्हाला ज्युनियर आर्टिस्टची ऑडिशन देणारा हा एकमेव माणूस आहे इंडस्ट्रीमध्ये. सर मी तुम्हाला सांगते त्यांचं जरी ऑडिशन मधनं सिलेक्शन झालं ना तरी ते शूटिंगला जात नाहीत का कारण त्यांना पुढच्या ऑडिशनला जायचं असतं. ऍक्च्युली मी ॲज अ ज्युनियर आर्टिस्ट म्हणून करिअर निवडलेलं आहे. त्यामुळे माझे आदर्श पण तसेच आहेत. रॉबर्ट डाउनी ज्युनियर NTR हे सगळे माझे आदर्श आहेत. तुमचा जो मेंदू आहे तो असं काय कवटीत भिजत ठेवता का फक्त तुम्ही तेवढाच वापर आहे का त्याचा? काय झालं? तुम्ही ज्यांची नावं घेताय आता तर तुम्हाला थोडी तरी कल्पना आहेत का हे सगळे सुपरस्टार आहेत आणि तुम्ही काय करताय त्यांची नावं कुठे? एक तर यांना जाऊ हे द्या आवडलं रॉबर्ट डाउनी ज्युनियर Yes, sir. NT रामाराव सर, मला ऑडिशन एकदाची ऑडिशन ऑडिशन देतो सर. हाय राज मल्होत्रा प्रोफाइल्स हाईट 6.2 आयकॉन स्पीक मराठी इंग्लिश आणि उर्दू. सर उर्दू ते उर्दू पण मी बोलल्यावर उर्दूच होतंय. तो उर्दू. क्या बात आहे. येस प्लीज. हाय आय एम विजय सिंघानिया. हाईट किती सांगितली? 6.2 माझी 6.5 अँड आय कॅन स्पीक फ्रेंच अँड लॅट्रिन लॅटिन ही कुठली वाली? काय माहिती. कमाल आहे. ओके थँक्यू सर. काही असेल Yes. माझ्यासाठी तर प्लीज सांगा सर. सर आपण खूप मीटिंग केल्यात तेवढं फक्त एक मला ऍक्च्युली इतकं वाईट वाटतंय ना आता ऍक्च्युली इट्स अ लिटल डिस्टर्बिंग ऑल्सो कारण आता माझं कास्टिंग फायनली झालंय आणि खरं तर मी खूप वर्ष ह्यांच्याच बरोबर ऑडिशन देऊन स्ट्रगल करत होते बट आय जस्ट फील व्हेरी क्लॉस्ट्रोफोबिक. एक मिनिट रवी थोडं बाजूला संजू थोडं हा नाव आय कॅन फायनली ब्रीथ इन दिस एअर यू नो दिस फील्स लाईक होम. अगं सकाळी चुरापावसाठी भांडत होती का तू? चिमणीच्या रोलला सिलेक्ट झालीयस आणि ऍटिट्यूड बघा फिनिक्स पेक्षा सारखा आहे. ॲटिट्यूड नाही म्हणत त्याला कॉन्फिडन्स म्हणतात. अरे हे काय? सो यु नो संजू बेसिकली रवी स्टॅनिस्लवास्कीने म्हटलेलंच आहे येस सेड दॅट लव्ह द आर्ट इन युअर सेल्फ नॉट युअर सेल्फ इन द आर्ट असं त्यांनी म्हटलंय. अँड यु नो वॉट आय फील व्हेरी बॅड फॉर दीज पीपल कारण स्ट्रगल हा सगळ्यांच्या आयुष्यातला रवी यू नो हाऊ इट इज राईट सगळ्यांच्या आयुष्यातला एक पार्ट आहे. नाव विचारलं जरा रवी राईट. No, I asked Ravi. He knows how exactly it is. येस स्वीटी Yeah, and we've all been there, done that. आपल्याला सगळ्यांनी आपली सुरुवातच एक अर्थात माझी आता होते पण यू नो वॉट संजू नाव यू डोंट हॅव टू कीप कॉलिंग मी. फायनली रवी ज्या स्क्रिप्टची तू वाट बघतेस नाव यू कॅन मेल इट टू मी. आय विल टेक इट थ्रू माय टीम. कशी माझी डेब्यू फिल्म आहे त्याच्यामुळे आय एम जस्ट अ लिटल पिकी यू नो. तुझा फोन पिके कर आधी. केवढं इंग्लिश आहे. एक सेकंड ओ दिस इज द सेम प्रोडक्शन ज्याच्यातनं मला आता कास्टिंग एक सेकंड येस हॅलो मी एक मिनिट रवी आणि संजू मी रवी जाधव आणि संजय जाधव यांच्याबरोबर नरेशनमध्ये पटकन बोला. हा कोण श्रेया बुगडे का? हो बोला बोला. हा ते कावळा उड चिमणी उड त्याच्या प्रोडक्शन मधून बोलतोय. येस 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 ते तुम्ही ऑडिशन देऊन गेले ना? येस सर हा. या बोला. 10 वेळा फोन करायचा नाही बरं का? नाही झालंय तुझं सिलेक्शन एकदा सांगून कळत नाही. हा रिकाम टेकडे 10 वेळा हॅलो, तरी हॅलो. बसलोय का? हॅलो. कशाला फोन करते तू? हॅलो कट झाला फोन. आता तो फोन सॉरी सर सॉरी तुम्ही नीट बसा सर. सॉरी आय एम सो सॉरी. सॉरी सर सर तुम्ही कम्फर्टेबल संजय दादा कम्फर्टेबल रवी सर सॉरी सर आय नो 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 छगन. नाही सर नाही नो 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 छगन नाही मी छगनच आहे. नाही सर नो नो कॉल मी छगन. सर मला माफ करा नो 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 कसं झालं सर मी ते ऑडिशन द्यायला गेले तर ते म्हणाले की आम्ही तुम्हाला कळवतो. मला असं वाटलं की माझं झालंय कास्टिंग. ठीक आहे इट्स ओके जाऊ दे गेलं ना काय हरकत नाही. मी तुमच्यापेक्षा जरा ऑडिशनमध्ये सिनियर आहे. हो सर हो 4 पावसाळे मी जास्त बघितले. Yes, sir, yes. 4 सिनेमे जास्त गेलेत ॲज अ ज्युनियर आर्टिस्ट म्हणून. Yeah. पण मी तुम्हाला गमत सांगतो सिनेमाचा एक इंडस्ट्रीचा एक नियम आहे कळवतो फोन करतो ये मेरा नहीं है लेकिन बोलता हूँ फिर भी नेशनल टेलीविजन पे बेबी मैं तेको बोल रहा हूँ.
काय काय नेशनल टेलिव्हिजन पे बोल रहा हूँ. अरे कमी नाही क्या बोल रहा हूँ? बोला परत बोला. क्लिअर केलं हे मेरा नाही. तुम्ही डायलॉग बोला सर. हा फोन खरा आहे हा फोन फेकून मारला ना रक्त येतं माहिती सर हा घ्या हा ऑलरेडी फुटलेला आहे बोला सर बोला. तेव्हा झालेला आहे तर नाही 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 नाही, ऐकायचं ना असं नाही नाही नेशनल टेलिव्हिजन पे बोल रहा हूँ. एक बेबी मैं तेरे को लेके सिनेमा करेगा. काय माहिती कोणाविषयी बोलतायत? ते मला व्हॅनिटी मध्ये पोस्ट करायला लावलं ते सांगितलं आम्ही. कोणाविषयी बोलताय? पण ऐका विषय थोडा गंभीर आहे तर समजून जायचं की नाही आपल्याला एक मिनिट मी प्रत्यक्षदर्शी त्याचा अनुभव घेतलेला आहे. दादा याच्यावरची काय म्हणणं आहे तुमचं? हे बघ मी जिवंत असेपर्यंत नेशनल टेलीविजन पे बोल रहा हूँ बेबी एक फिल्म मैं तेरे साथ करेगा जिसमें तू हीरोइन रहेगी और मैं डायरेक्टर रहेगा ये मेरा वादा है बघितलं ज्यांना काम द्यायचं असतं ते लगेच काम देतात पण काम कसं मागायचं हे मी तुम्हाला शिकवणार आहे बिकॉज ऑफ डिग्निटी आणि स्वाभिमान प्रचंड महत्वाचं आहे. हो सर हो खरं आहे. आपण काम करतो आपण काम करतो आणि आपण काम करतो लक्षात घ्या काय करतो आपण 3 वेळा तेच झालं. येस पण स्वाभिमान इम्पॉर्टंट आहे आता एवढे मोठे डिरेक्टर आपल्या सोबत बसलेले हो. आहेत ऍज अ ऍक्टर कसं काम मागायचं मी तुम्हाला स्वाभिमान डिग्निटी Yes, चला, हा. yes, sir. हँडसम काय चला निघा चला कळली तुमची अक्कल चला निघा फालतूपणा करता काहीतरी चला निघा हे